जनता दरबार आहे आणि कुठल्या प्रकारची कामं नेमकी आता लोक घेऊन तुम्हाला मी कायमस्वरूपी सांगतोय की तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या लोकांनी मला वाटतंय सगळ्या माणसांच्या लक्षात येईल जे की एक्झिक्युटिव्ह पोस्टवर बसलेली लोक आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, की काय स्वरूपाची कामं सामान्य माणसाची असतात. आता 7/12 तुमचे ऑनलाईन झालेत. 7/12 ऑनलाईन झाल्याच्या नंतर त्याच्यावर उचित पद्धतीनं त्याचं क्षेत्र येणं अपेक्षित आहे, पण त्या ठिकाणी ऑनलाईन करत असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळं बऱ्याचशा 7/12 चुकीच्या नोंदी आल्यात. मग त्या दुरुस्त करण्यासाठी त्या शेतकऱ्याला 50-50 खेटे मारावे लागतील. अशा स्वरूपाचं काम आहे. कुणाचं दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी कॅन्सर सारख्या आजारानं कुणाचं आपले त्या ठिकाणी ऍडमिट आहे, पण ती योजनेत बसत नाहीत म्हणून काय डॉक्टर सांगतात. पण त्या डॉक्टरांना फोनवर बोलून बाबा या योजनेमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ती तरतूद आहे, तुम्हाला त्याच्यावर उपचार करता येते आणि तुमचं हॉस्पिटल पण एनपॅलंट आहे त्याच्यात, असं सांगून तेही त्यांना सांगावं लागतंय. बऱ्याचशा लोकांचे शेत रस्त्याचे विषय आहेत. काही लोकांना शेतात जाण्यासाठी रस्त्याच्या बाबतीतल्या अडचणी आहेत. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचे विषय आहेत, विद्युत ट्रान्सफॉर्मरचे. काही आता तुम्ही बघितलं की सिंगल फेजच्या लाईटच्या बाबतीत काही लोक आले होते की आमचे 7 डिमांड भरलेत पण आम्हाला सिंगल फेजचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मिळालेला नाही. तर काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीस भरणं त्या ठिकाणी जी सरकारी म्हणजे मुलं हुशार असतात पण केवळ घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जी फीस असते ती फीस सुद्धा शासकीय महाविद्यालयाची ती सुद्धा भरणं काही विद्यार्थ्यांना शक्य नसतं. अशा अनेक स्वरूपाची कामं आहेत. मला वाटतं तुम्ही जर दिवसभर थांबून जर आज ह्याचा सगळा अभ्यास केला तर काय स्वरूपाची कामं सामान्य माणसाची असतील ती लक्षात येतील. त्याचा फायदा इतकाच होतोय की आपण ते ऐकून घेतल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्याला जर आपण स्वतः लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण फोन करून सांगितलं तर मला वाटतं त्यांची कामं लवकर आणि जलद गतीनं होण्यास त्या ठिकाणी मदत होते. त्यामुळं अशा पद्धतीचा जनता दरबार मी आज घेतोय अशातला भाग नाही. मी ज्या दिवशीपासनं महाराष्ट्राच्या विधानसभेत आलो, देशाच्या लोकसभेत गेलो, त्या दिवसापासून मी कायमस्वरूपी अशा पद्धतीचे जनता दरबार माझे धाराशिवलाही असते, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असते, ज्याच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या अडचणी, सामान्य लोकांचे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून जे सोडवणं गरजेचं आहे ते सोडवायचं मी प्रामाणिक प्रयत्न करतो. खरं तर काल म्हटलं होतं की ही लहान सहान कामं असतात ती खासदारांनी करायची असतात. त्या काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कसं आहे, जेव्हा माणूस अडचणीत असतो, आता थोडक्यात एखादा मंत्री पण असू द्या आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला रक्ताची गरज आहे, त्या रक्तामुळे त्याचा जीव वाचणार आहे. मग ती जर काम कोण लहानसहान समजत असेल जीव वाचणार तर त्याला त्याच्यात मला वाटतं त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचा विषय आहे. अडचणीत पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा कोण धावून जातंय, कोण मदत करतंय ते महत्वाचं आहे. आणि मला त्याच्याबद्दल हिनवलं तरी काही माझं मत नाहीये. आज मला या ठिकाणी आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना आपण जर बघितलं असेल तर अनेक प्रश्न जे की प्रशासनाशी निगडीत होते, मला वाटतं त्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी मला मदत होते. आणि नेमकी सत्ता जी पाहिजे होती ती ह्या लोकांसाठीच पाहिजे होती, यांची प्रश्न सोडवण्यासाठीच पाहिजे होती आणि मला वाटतं त्याच्यात मदत होते. मग प्रसंगी एखाद्या शेतकऱ्याचा लाईटचं परमिट जर द्यायचं असेल, आता पोरगं म्हणतंय हे क्षुल्लक काम आहे, पण जेव्हा त्याचा बाप शेतात शेती करत असते वडील, त्यावेळेस शेतातली लाईट गेल्यावर पाणी असून स्वतःच्या शेताला पाणी देता येत नाही, ह्याच्या संदर्भात जेव्हा त्या शेतकऱ्याच्या पोटात आग पडते, ती आग फक्त ती शेतकरी आणि मी जाम. मग तशा प्रसंगामध्ये ती लाईट त्याला जोडून दिला असेल, परमिट त्याला घेऊन दिला असेल, त्याच्या डीपीची दुरुस्ती केली असेल, तर ह्याच्याबद्दल जर मला कोण लाईनमन म्हणलं तर मला त्याच्यात काय वावगं वाटायचं कारण नाही. कारण मी खासदाराच्या त्वाऱ्यात न राहता प्रसंगी लाईनमनची भूमिका मीच पार पाडलेली आहे, प्रसंगी डॉक्टरची भूमिका मीच पार पाडलेली आहे. कारण जिथं ज्याला जशा प्रकारची अडचण येते त्या अडचणीमध्ये मदत करणं हे त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असं समजून मी काम करत आलोय आणि ते अतिशय प्रामाणिकपणे केलंय. त्याला कोण शिनवू दे किंवा त्याला काय म्हणायचं ते म्हणू दे, पण सामान्य माणसाच्या कामाला पडल्यावर सामान्य माणसं कधी आपल्याला अंतर देत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. त्याच्यामुळं त्या हिनवण्याला मी काही उत्तर देत बसत नाही. मी काम करण्यातनं उत्तर देतो म्हटलं होतं, माझं काम करणं चालू आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.